हाय सगळ्यांना. तर बघा मित्रांनो, आता दुपारची वेळ झाली आणि मी मस्तपैकी रेडी झाली बघा. कारण आज की नाही मी पार्लरला चालली. आणि तुम्ही म्हणताल की मी 2 दिवस ब्लॉग का टाकला नाही, तर माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपला होता, त्यामुळं काही ब्लॉग आला नाही. आणि आता बघा मी चालली पार्लरला. इकडे बघा सानूनं पण मस्तपैकी रेडी झाली. सानू हाय कर. आणि मी पण सगळं घरातलं काम वगैरे केलं. आता ताईंचा फोन आलता. मी आणि पल्लवी ताई आणि वैभव असं 3 जण आम्ही चाललोय बघा पार्लरला. इथं पोरं बघा आवरून बसली ती आमच्या मागं लागतील म्हणून म्हणलं मावशीला घेऊन बसा. इकडं खेळते ती बघा पोरं. इथं काल आम्ही बघा झाडासाठी आळं केलं, कारण हे झाड एकदम सुकून चाललंय, त्यामुळे म्हणलं इथं आळं करावं. मग इथं बघा काल खड्डा केला. आता चला जाऊया आपण पार्लरमध्ये. पल्लवी ताईने पण आवरले, तर चला तिकडच्या घरी जाऊ आणि तिथलं घाल घाल. अरे काय बघा लागल्या काय? मला माहिती आहे की तू पार्लरला चालली मग. हा ती होता तिथं ऐकला होता, आहे का नाही? कानापाशी येऊन ऐकत. आता आधी ते घेऊन बसणार आहे सगळ्या तिन्ही पण, आहे का नाही? भूक लागली काय बघा. खाऊ वाटत नाही जेवण दिल्यावर, आहे का नाही? खावा. आत्ता चाललं बघा पार्लरमध्ये. आम्ही जेवण वगैरे केलं, म्हणलं निवांत जावं. आता आले बघा, आता 1 वाजले दुपारच्या. आणि ही म्हणलं होतं सकाळी की जेवण करायला घरीच येतो. आता ही येते तर काय माहिती. मी पार्लरमध्ये आले, पोरांना ठेवलं, त्यांना चुकवून आले. आता घरी आलोय बघा, पोरांना चुकवून मिळतो. इकडे बघा पोरांची अवस्था. अगं गुडी आता कुठं सोडून गेल त्या आम्हाला बरं ह्या. आणि हे बघ इकडं सानूला झोपवले बघा. दादांनी लाईट बंद केली. कुठं जायचं म्हणलं काय बघा. आता चिटकली रसली होती बघा. तू चालली असती का उन्हाच? आता बघा पार्लरवरनं जाऊन आलो, रील्स बनवल्या मस्तपैकी कॉमेडीच्या. आणि आता बघा झाले रील्स शूट करून. आणि आता जरा बसलोय आम्ही. आता वाजले तर 3:30. म्हणलं आता घरी पण जावं, कारण गाडा आवरायचा आहे. आधी इथला आवडतो मग तिकडे जातो, कारण ताई पण येणार आहे त्या. परत ना शेजारी लग्न आहे बघा, तिथं बांगड्या भरायला बोलवलंय, तिकडं पण जायचं आहे. आम्ही आता तिकडून आलो बघा, झाडून लोटून काढलं आणि मस्तपैकी वैभवनी पण घर आवरलं, मेकअप केला असं बघा. आणि शेजारी की नाही गाणी चालू असल्यामुळं काही समजत नव्हतं. आता मग मी पण का नाही गहू नीट करते, कारण गहू पण नीट केलं नव्हतं. ह्या राड्यात सकाळपासून तिकडच्याच घरी होती, त्यामुळं काही सुचलंच नाही. इकडे बघा लगीन घर सगळं काढणं झाल्यावर आम्ही गेलो बांगड्या भरायला. तर मी भरल्या होत्या म्हणून मी साईडला बसली होती. नंतर ताई आणि जाऊबाई बसल्या बांगड्या भरायला. आणि लेकरं पण लय पुढं करत होते. आधी त्यांना बांगड्या घातल्या आणि मग नंतर ना आम्ही आलो घरी. तर आजचा असा ब्लॉग होता माझा. कसा वाटला कमेंट करून नक्की.